तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला ना तो हिरव्या पिवळ्या शालींनी, घोड्याच्या टापांनी, तलवारच्या खणखणाटींनी आणि शाहिराच्या डफांनी. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तोच त्या सूर्याची शान, मराठी माता धगधगता अभिमान, काळी आहे ज्याचा सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच मातीतल्या माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आपण जे महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तर तो महाराष्ट्र म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते रत्नच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र आपल्या आयुष्यात माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षराने इतिहास लिहिला. त्यांच्या शौर्याची आणि चांगुलपणाची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. दादाजींना वाटलं की आता जाता जाता हा गड घेऊन जावा, त्यामुळे त्यांनी थोडं फिरतं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची, चिकाटीची, तिनेही दादाजींच्या सैन्यावर प्रहार केला आणि त्या क्षणी मल्लमा देसाईच्या हातून दादाजींच्या सैन्याचा पराभव झाला. दादाजींना वाटलं की एका बाईच्या हातून आपल्या सैन्याचा पराभव होणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर पुन्हा तुटून पडले. यावेळेस मल्लमाचा पराभव झाला. तेव्हा दादाजींनी ठरवलं की आता मल्लमा देसाईला कैद करायचं आणि शिवाजी महाराजांसमोर उभं करायचं. त्यावेळेस मल्लमाला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर भर दरबारात दादाजींमार्फत मल्लमा देसाईला उभं केलं गेलं, तेव्हा तिला वाटलं की आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि तेव्हा ती शिवाजी महाराजांसमोर गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे राज. जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या, यात माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही. ते ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला, आतून दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतल्या चमच्याने त्यास दूध पाजले आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कुठला भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेत असतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, ते बहिणीला राज्य हे द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईला तिचं राज्य परत तर केलंच, पण त्याहूनही तिचा बांगडी चोळी देऊन सन्मान करून तिला सुखरूप घरी पोहोचही केलं. म्हणून तर म्हणावंसं वाटतं की जे जगानं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही, आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगानं कधीच केलं नाही, ते जगानं कधीच केलं नाही. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी दरवेळेस आपल्या आयुष्यात स्त्रियांचा सन्मान केला, आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत असेल तिला मला एवढंच म्हणावंसं वाटेल की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय,
महाराष्ट्राची वाघीण तू, माय भवानीचा वार हाय, माय भवानीचा वार हाय. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय. कमी समजू नको तू स्वतःला, तू माय जिजाऊची लेख हाय, तू माय जिजाऊची लेख हाय. मित्रांनो, आता तरी बरीच वर्ष झाली, परंतु आताचाच एक प्रसंग मला आठवतो. आताच 8-9 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा काही गाईडांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचंय. त्यावेळेस इटलीच्या पंतप्रधानांनी त्यावर उत्तर दिलं की मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पलही नको. ज्या राजाचा इतिहास माझ्या देशात शिकवला जातोय ना, त्या राजाचा राजगड मला बघायचाय. आणि मग सर्व गाईड त्यांना घेऊन राजगड बघण्यासाठी गेले. मित्रांनो, म्हणून तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा आणि तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आला आहात, तर अभिमानाने सांगा की ज्यानं मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं, अशा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता फक्त तुम्हाला एवढेच म्हणावंसं वाटेल की देवाकडे फूल मागितलं तेव्हा की बागच दिली. देवाकडे घर मागितलं देवाला तर राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं देवाला तर अख्खा समुद्रच दिला. आणि देवाकडे जेव्हा देव मागितला तेव्हा त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला, तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा. मराठा वनमॅन शो, एकच राजे शिवराय माझे. धन्यवाद.